समचरणीची राधा पंढरीची समचरणीची राधा पंढरीची समचरणा पंढरीची समचरणा पंढरीची समचरणी 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 शोभा. या प्रकाराला मूर्छना म्हणतात. फक्त ऐकणारा मूर्छना येऊन नये एवढा गायकाने काळजी घेतली पाहिजे. यानंतर अतिशय प्रसिद्ध असा अभंग, अतिशय गोड. सावळे रुपडे चौरटे चित्ताचे उभे पंढरीचे विटेवर गाव नाही त्याला गाव आणि विसरायला नको. यानंतर बरोबर 3 वाजता प्रल्हाद महाराज दैवंकर त्या लाकडी वखारीजवळ इकडे का उंच विठोबाच्या शेजारी माझे स्नेही प्रल्हाद महाराज दैवंकर यांच्या फळावर ठाकूरचा मठ असं काहीतरी म्हणतात. तर तिथे 3 वाजता बरोबर भजन आहे. ज्यांना कोणाला भजन ऐकायचं आहे तर तिथे सगळं वेगळं असेल. मग तुम्हाला वाटतं हीच कॉपी तिकडे विकतात करायचं काय बरं का. परमेश्वराने एवढं समृद्ध केलं संगीताच्या बाबतीत, याच्या बाबतीत नाही आहे. हे काय कोणी कमवतं, पण सांगीतिक जे धन आहे, मला वाटतं मी अतिशयोक्ती नाही करत आहे. 71 रागांचं मला त्यांच्याकडनं भांडवल मिळालं. म्हणजे क्लासिकल शास्त्रीय संगीत. बाकी तुम्ही कुठलाही राग आता मला विचारलं तर त्याची बंदिश आणि मी सगळं लगेच सांगतो. अनेक विद्यार्थी भारतीय विद्यापीठामध्ये आतापर्यंत किती असतील 25 विद्यार्थ्यांनी MA म्युझिक केलं आहे. त्यांनाही मी मार्गदर्शन करतो. तर आणि त्यानंतर म्हणजे एवढं भाग्य असावं लागतं. गुरुवर्य संगीत मार्तंड पंडित जसराजजी यांच्या घरी राहून मला शिकायला मिळालं. तर तुम्ही म्हणजे घरी म्हणजे आम्ही गेल्यानंतर 15 दिवस तिथे राहायचं. जोरदार खाण्याचं कमी नाही. कधीही फी द्यायची त्यांच्याकडे गोष्टच नव्हती. एवढे ते महान म्हणजे एवढा मोठा मनुष्य की एकदा मला प्रसंग एकटा मी विद्यार्थी दुसरे नव्हते. बोला बेटा सुनो, इधर गाना है, पहले गाना और बाद में खाना. गाना और खाने में लज्जा नाही, म्हणजे लाजायचं नाही. आणि सगळ्या घरातल्या वस्तू मला दाबून ठेवतात. हे काय ते काय म्हणजे. तर त्यांच्याकडे मला 8-10 राग सुंदर असं शिकायला मिळालं. एवढ्या मोठ्या व्यक्तीकडे. आता एवढ्या मोठ्या व्यक्तींकडे शिकत असताना तुम्ही भजन चांगलं नाही गायलं तर तुम्ही मूर्खच आहे. तर या गुरूंसाठी टाळा झाला पाहिजे. ऐकूयात सावळे रोकडे. उभे पंढरीचे
विटेवरी उभे पंढरीचे विटेवरी रामा सावळे रूपणे चोरटे चित्ताचे सावळे रूपणे चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे विटेवरी रामा सावळे रूपणे चोरटे चित्ताचे सावळे रूपणे चोरटे चित्ताचे डोळ्याची ध्वनी पाहता पुरे डोळ्याची ध्वनी पाहता पुरे तया लागी जुरे मन माझे तया लागी जुरे मन माझे सावळे रूपणे चोरटे चित्ताचे सावळे रूपणे चोरटे चित्ताचे प्राणरी घोबाहे पुढे सांडो प्राणरी घोबाहे नंदाच्या
उभे पंढरीचे विटे सावळे उमळे अतिशय गोड चालेल आणि सोहम गोड वाजवतोय. कारण त्याचं कसं आहे की पांडुरंग पवार यांचे अनेक कार्यक्रम त्याने ऐकले, समोर बसून ऐकतोय आणि तो अतिशय मोठ्या गुरुजींकडे शिकतोय. पंडित योगेंची समजी यांच्याकडे त्याचं शिक्षण झालं आणि आपल्याला सवय झाली पांडुरंग पवार यांची. तर असा सोहम छोटा आहे, पांडुरंग त्याच्यापेक्षाही छोटा असताना म्हणजे उशीवर बसवायला लागायचं. ते पांडुरंग आम्हाला सध्या सापडत नाही. रोज विमानात असतात ते. आम्ही फोन केला की रिसिव्हर लागतच नाही, म्हणजे आउट ऑफ कव्हरेज एरिया. तर ही गोष्ट माझ्या दृष्टीने आनंदाची आहे की अनेक मोठमोठ्या कलाकारांबरोबर तो वाजवतोय पांडुरंग पवार यांच्यासाठी. आणि विशेष करून त्यांचे चिरंजीव चैतन्य पवार, आता आपल्याला तबल्याची साथ करताना बघायचं. चैतन्य पवार ठीक चालू अरे बाजूला साधारण पहाडी रागावर आधारित आहे. तळवितळ हात टेकितो डाव्या गुडघ्याने रांगतो. तळवितळ हात टेकितो डाव्या गुडघ्याने रांगतो. रंगणी रंगनाथ खेळतो तो देखील सई.
रंगणी रंगनात देखीला रस तो देखीला रस देखीला 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 सही चेतू बाबा यानंतरची गवळण तालाला अतिशय सुंदर आहे आणि गवळण याचं संगीत आहे तुकारामजी शिंदे यांचं जुने गायक होऊन गेले मारुतीबाबा डोंदेकर बागडेबाबा तुळशीरामबाबा घाशाबाबा बाबरावजी बोरगावकर धामणीकर गुरुजी यांच्या पिढीतले शिंदे बुवा त्यांची ही चाल आहे मस्त आहे ऐकूयात शुभमचा आवाज
पुढच्या रचनेकडे आपण वळतोय. ही रचना आम्ही दोघे मिळून गाणार आहोत. पुढे कार्यक्रम असल्यामुळे आता भैरवी न घेता किरवाणी ठुमरी असा नाद आहे. सगळ्यांच्या परिचयाची रचना गोड आहे आणि पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाचे सुंदर हरिभक्तिपरायण ज्ञानेश्वर महाराजजी जोगदंड यांनी अतिशय सुंदर असे संधी उपलब्ध करून दिली म्हटलं तरी वावगं ठरू नये. कारण फक्त फोनवर आमचं बोलणं झालं आणि ते म्हटलं तुम्ही काळजीच करू नका, तुम्हाला हवी तशी व्यवस्था आपण देऊ. फक्त व्यवस्था छान, बाकी कुठलंही काहीही कारण बोलण्याचं नाही आहे. कारण पंढरीची सेवा आहे. तर अशीच वेळोवेळी सेवा घडो ही पांडुरंगाचरणी प्रार्थना आणि सर्व श्रोत्यांना खूप आभार. स्टेजवर बसलेले सगळे कोण विशारद, कोण काय कोण पंडित, कोण महामनी, असं भरपूर आहे काय. तर तुमच्यासारख्या श्रोत्यांमुळे आम्हाला खऱ्या अर्थाने मजा येते. जसं आम्ही काही तालाची गंमत करतो तर बऱ्याच वेळा शहरी आणि ग्रामीणमध्ये फरक असा पडतो की ग्रामीण भागातले तालाच्या बाबतीत भजनाचं सांगताय पक्के असतात. खास करून सातारा इकडे कोल्हापूर आहेत मंडळी समोर बसले. गावातला 80 वर्षाचा म्हातारा मनुष्य असला असे आपल्याला प्राय लागला ही असं आहे म्हणून इतके तालाला पक्के. तर अशा श्रोत्यांमुळे आमच्यावर एक जबाबदारी येते की आपण प्रामाणिकपणे ते पार पाडलं पाहिजे. अशीच वेळोवेळी पांडुरंगाने सेवा करून घ्यावी. ऐकूयात शेवटची रचना. जगलियन मोह सब हेरी
पिवळ्या पोशाखामध्ये सुंदर टाळ वाजवत आहे. त्यांनी जर ठरवलं की या गायकाला रुकवायचं इकडचं इकडं छान वाजवते, जोरदार टाळ. कैसे गाऊं कैसे बजाऊं, कैसे गाऊं कैसे बजाऊं, कैसे गाऊं गवा गई, कैसे गाऊं गवा गई. राधे 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 देवो उठू नका. धन्यवाद आदरणीय जी. वारकरी संप्रदायाच्या पदरामध्ये सरस्वतीच्या उजव्या अंगावरून घरंगळत आलेलं सुवर्ण फूल म्हणजे पंडित रघुनाथजी खंडाळकर गुरुजी. आजच्या भजनातून पिकली या सुखाचा परिमळ अशी अनुभूती बसलेल्या प्रत्येक श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या रसाळ वाणीमध्ये आहे असे आदरणीय गुरुजी आज आपल्याला या ठिकाणी भजनासाठी लाभले. खरं तर ज्ञानेश्वर महाराज जोगदंड वारकरी विद्यापीठ हे एक भजनानंदी विद्यापीठ आहे. वारकरी संप्रदायातले एक मातब्बर गायक म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं नाव महाराष्ट्रात सुपरिचित आहे. गायनातून पुढे ते आचार्य झाले आणि गायनाची गोडी तशी जिवंत आहे. त्याचं हे प्रतीक म्हणजे आजचा हा सोहळा आहे. आदरणीय गुरुजींना आम्ही अशी विनंती करू इच्छितो की आपण आपल्या स्वरांचा वर्षाव या समस्त भाविकांवरती यावर्षी जसा केला तसा इथून पुढे सुद्धा अनेक वर्ष करत राहावा आणि आपल्या भजनानंदामध्ये आम्ही सर्व श्रोते चिंब नाहून निघावेत एवढी अपेक्षा आपल्याकडून करतो.
यावर्षी बऱ्याच उणीवा आमच्याकडून राहिल्यात, आम्हाला नक्की माहिती आहे. त्या सगळ्या उणीवा पुढील वर्षी आम्ही नक्की दूर करू अशी आपल्याला ग्वाही देतो. आपण आम्हाला पुढच्या वर्षी पुन्हा सेवेची संधी द्यावी एवढी अपेक्षा करतो. आदरणीय गुरुजींचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. गुरुजींच्या सन्मानानंतर बाप से बेटा सवाई असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जसं अभिमन्यूच्या बाबतीमध्ये हा अपरू नवा अर्जुनो असं ज्ञानोबाराय म्हणाले, तसं आमच्यासाठी दुसरे खंडाळकर गुरुजी म्हणजे गुरुजींचे सुपुत्र शुभमजी खंडाळकर, शुभमचाही या ठिकाणी यथोचित सन्मान होतो आहे. सुरंजनचं नाव काढले म्हणून आज सायंकाळी 5 वाजता माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत बालगंधर्वमध्ये संतवाणी गाण्याचा कार्यक्रम आहे म्हणून तो येऊ शकला नाही. आदरणीय गुरुजींनी सुरंजन आणि शुभम ही 2 रत्न आज आपल्या वारकरी संप्रदायाला दिलेली आहेत. त्यात एका रत्नाचं आज बालगंधर्व सभागृहामध्ये पुणे येथे आपल्या देशाचे माजी कृषी मंत्री आणि ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत गायन होणार आहे. हार्मोनियम वादक आमचे निवृत्ती महाराज धावेकर गुरुजींचा एक सन्मान होतो आहे. माझे जिवलग मित्र श्यामजी गोराणे यांचे सुपुत्र आणि तरुण पिढीतला उभवता तारा सोहम गोराणे याचंही स्वागत होत आहे. सोहमला मी मराठी पाऊल पडते पुढे या झी मराठीवरच्या कार्यक्रमापासून ऐकत आलोय. आज सोहमच्या पाठीवर गुरुजींचा हात पडला म्हणजे खऱ्या अर्थानं त्याच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. मित्र पांडुरंगांचे सुपुत्र शैक्षणिक पवार वादक मंडळी आहे.